शेगाव पंढरपूर या पालखी दिंडी मार्गाचं काम करणाऱ्या मेगा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने विनापरवाना गौण खनिज उत्खनन केल्याप्रकरणी भाजपच्या बबनराव लोणीकर यांच्याकडून प्रश्न विचारला आला होता। मात्र या प्रकरणी आता जे मेगा इंजिनिअरिंग कंपनीचा दंड होता तो दंड एकंदरीत 99% माफ कर केवळ 1% दंड स्वीकारण्यात आलेला आहे। याबाबत आपण बातचीत करणार आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस आमदार जितेंद्र आव्हाड सर आपल्यासोबत आहेत। सर, कसं पाहता याकडे? महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक विशेष अधिकारी बैठक झाली आणि त्याच्यामध्ये मेगा इंजिनिअरिंग जे आहे त्यांचा केवळ दंड माफ करत 1% जो आहे तो दंड घेतला। नाही, मेगा इंजिनिअरिंग आणि निवियुगा यांच्या मागच्या 5-7 वर्षाची प्रगती पाहता त्यांचे या सरकारशी कौटुंबिक संबंध दिसत आहेत। मी तर त्यांना गेले अनेक दिवस जावईच म्हणतोय आणि मग जावयाला सगळं माफ असतं ना, कारण का सरकार सासरच्या भूमिकेत आहे। आता सासर मधले काय करणार ना, जावई आपला बावनकुळे केलं असेल माफ। अशा प्रकारे सरकारच्या तिजोरीमध्ये खडखडाट असताना अशा प्रकारे दंड माफ जावयासाठी घर विकावं लागतं ना, ही परंपरा आहे महाराष्ट्राची। आपल्या महाराष्ट्रामध्ये ही परंपरा आहे, जावयासाठी काही करायची तयारी असते सासरच्यांची, हे महाराष्ट्र शासन करतंय। आता आपण पाहतो विकलं, पुण्याचे सगळे रस्ते विकले ते मेगा नवयुगाला। 3000 कोटी रुपयाचा घोटाळा झाला, सुप्रीम कोर्टाने बोट ठेवलं। कोणाचा होता? मेगा नवयुगा। त्यामुळे तुम्ही मेगा नवयुगाविरुद्ध किती बोंबला, सरकार त्यांच्या पाठीशी आहे। साधारणतः सातत्याने जर सरकार विरोधी असेल मग सरकार त्यांना पाठीशी घालते। सर्वोच्च न्यायालय सरकार त्यांच्या पाठीने, सरकारने त्यांना डोक्यावर बसवलंय। सर, एक प्रश्न असा सुद्धा आहे की या सगळ्यामध्ये नेमका आता तोडगा काय? काही तोडगा नाही, काही करू शकत नाही। या महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला निवडून दिलाय, हा जो सत्तेचा माज आहे त्या सत्तेच्या माजाला उत्तरच नाही, जनताच सत्तेचा माज उतरवते। धन्यवाद आमच्याशी बातचीत करताना। कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई।